पण भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेलेल्या आहेत दादा आज शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत. अरे जनाची नाही मनाची तरी तुम्हाला थोडी वाटायला पाहिजे. कारण आता ही बाप बदलणारी अवलादीच स्वतःच्या बापाला बाप म्हणायची याला लाज वाटायला लागली. आज सत्तेचा एवढा माज एवढा अहंकार कशासाठी? कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है हमारा दौर आएगा. 5 जूनला यांनी परत पवार साहेबांच्या पायावर पडून काका मला वाचवा असं म्हणू नये. मधल्या काळात मला काही लोकांनी विचारलं की विजयदादा कस काय सोडून गेले. मी म्हणलं विजयदादाची इच्छा नव्हती सोडून जायची, पण विजयदादाला सोडून जाण्याला भाग जर कुणी पाडला असेल तर ते अजितदादा पवारांनी पाडलं. फक्त विजयदादा नाही तर मधुकर पिचड, बबनराव पाचपुते, गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, शंकरराव कोल्हे साहेबांचं कुटुंब, ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांवर प्रेम केलं त्या सगळ्या लोकांना ढकलत ढकलत दारापर्यंत आणायचं काम जर कुणी केलं तर ते अजितदादांनी केलं. आज जयंत पाटील साहेब इथं बसलेले आहेत. 2009 ते 2014 अर्थमंत्र्यांना ग्रामविकास मंत्री पदावर आणलं. स्वर्गीय आराराबा आज हयात नाहीत. त्या स्वर्गीय आराराबांच्या बद्दल अजितदादा काय बोलले हे मी सांगत नाही. मीरा बोनगावकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की पुण्याची एक जागा गृह विभागाची हडप करायची होती आणि गृहमंत्र्यांनी त्याला नकार दिला. म्हणून त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री हे त्यावेळेच्या गृहमंत्र्याच्या बद्दल काय बोलले हे मी सांगू शकत नाही. म्हणजे पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना त्रास द्यायचं काम या पक्षामध्ये नेहमीच झालं. ज्या वेळेला विजयदादाची तब्येत खराब होती पवार साहेब भेटायला आले आणि पवार साहेब आणि विजयदादाच्या प्रेमाने एकमेकांच्याकडे बघत होते. त्याच दिवशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं की आता हे जुळणार आहे, कारण मधला अडथळा हा दूर झालाय. दादा फक्त तुम्हाला नाही तर ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना सगळं दिलं, 3 वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री केला, विरोधी पक्षनेता केलं, आज त्या पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत. खरं तर आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो, पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपले वडील आता छत्र 50 वर्ष 100 वर्ष जरी आपल्यावर असलं तरी आपल्याला वाटतं ते अजून 10 वर्ष असायला पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेलेल्या आहेत दादा आज शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत. अरे जनाची नाही मनाची तरी तुम्हाला थोडी वाटायला पाहिजे. एक बाजार बुनगा उठतो आणि तो म्हणतो पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या तो बाजार बुनगा उठून त्याच्या घरी जाऊन त्याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका. कारण आता ही बाप बदलणारी अवलादीच झाल्यात. स्वतःच्या बापाला बाप म्हणायची यांना लाज वाटायला लागली. अरे पवार साहेबांच्यावर घाणेरड्या भाषेत लोक बोलतायत आणि अजितदादा तुम्ही ऐकताय. धैर्यशील भैया जर मी विजयदादाच्या बद्दल चुकीचं स्टेजवर बोललो तर तुम्ही काय कराल? उठाल आणि सरळ माझ्या पेकारात लाद घालाल आणि मला पुढे पाडाल. कारण तुम्ही गद्दार पुतणे नाही तर तुम्ही वफादार पुतणे. पण आज महाराष्ट्रात जे गद्दार पुतणे झालेत त्यांच्या स्टेजवर येऊन एक शिरूरचा कोण अमंगलदास दीरदमडीचा पुढारी शरद पवार साहेबांच्या व्यंगावर बोलतो. ह्यांना काही वाटत नाही. देशाचे प्रधानमंत्री हे पवार साहेबांच्या बद्दल म्हणतात की 45 वर्षाचे फटकती आत्मा आहे. ह्यांना काही लाज वाटत नाही. मोदी साहेब जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय की पवार साहेब ही महाराष्ट्राची आत्मा आहे आणि 4 जूनच्या नंतर तुम्हाला भटकायला लावल्याशिवाय या महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. आज सत्तेचा एवढा माज एवढा अहंकार कशासाठी? रणजितदादा मोहिते पाटील माझ्या अगोदर सगळ्या स्थापनेचे प्रदेशाध्यक्ष पक्ष वाढवायसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात फिरले. आज ते भारतीय जनता पार्टीत आहेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून आले अकलूजला. त्यांच्या स्वागताला रणजितदादा गेले. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव म्हणायची, पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी रणजितदादाचा बुके स्वीकारला नाही. याचा राग तुम्हाला आला नाही का? अकलूजवाल्याचा स्वाभिमान, अकलूजवाल्याच्या मुलाचा अपमान केला, याचा राग तुम्हाला आला का नाही? जो माणूस आपला हार आणि बुके त्या ठिकाणी स्वीकारत नाही त्याचं लोकसभेचं आणि विधानसभेचं पार्सल हे पॅक करून पाठवायची जबाबदारी तुमची आहे. ते बीडचं पार्सल घेऊन जायला मी 4 तारखेला येणारच आहे. आमच्या गावाला बाबा आहे, तुम्ही लय आदर आपट करून पाठवताल त्याच्यामुळे सुरक्षित घेऊन जातो मी. रणजित धैर्यशील भैया त्यांनी उचल घेतली, पण सोलापूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी संपवण्याची उचल घेतली. दुसरी कोणती घेतली का नाही मला माहित नाही, पण जर तुम्हाला इथं चुकीचा तो वागला नसता तर परत तुम्ही सगळे आमच्याकडे आला नसता. त्याच्यामुळे देव जे करतो ते चांगले करतो. आज यंत्रणेचा गैरवापर चाललाय. अभिजितदादा पाटील हे तिकडे घेऊन गेलेत. मित्रांनो ही निवडणूक एवढं सांगतो, वेळ भरपूर झालाय. पवार साहेबांना आपल्याला बोलायचंय. आज यंत्रणेचा गैरवापर होईल. जातीपातीचं राजकारण करायला सुरुवात केली आहे. देशाचे प्रधानमंत्री महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या भावावर बोलण्यापेक्षा 4 दिवसापूर्वी सांगतायत की मुस्लिम समाजातली लोक जास्त अपत्य जन्माला घालतायत.
अहो मोदी साहेब, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत, तुम्हाला हे शोभतं का? तुम्ही हे वाक्य बोलायला पाहिजे. तुम्ही महागाईवर बोला, बेरोजगारीवर बोला, पण तुम्ही एका समाजाला टार्गेट करताय. मोदी साहेब, हम दो हमारे दोचा कायदा 2002 पासून आला, तेव्हापासून ज्याला नगरसेवक व्हायचंय, ज्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, सरकारी नोकरी करायची, त्या सगळ्याच्या घरात 2 अपत्याच्या वर अपत्य नाहीत. पण तुम्ही आज जातीपातीचं राजकारण करताय. तुम्हाला मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो, ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो, ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते हुए किसान से है. आज सगळे भ्रष्टाचारी जे यांच्याकडे गेले 71,000 कोटीचे घोटाळा केलेले अजितदादा उपमुख्यमंत्री, प्रफुल्ल पटेल, सीजाउट ईडीने सील केलं ते राज्यसभेचे खासदार छगन भुजबळ साहेब, नवाब मलिक साहेब, हसन मुश्रीफ साहेब, किती नावं घेऊ? जेल बनले होते, ना खाऊंगा ना खाने दूंगा. त्यांची अवस्था आता अशी झाली, ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारेचे वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने. करारे सर, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे. जरी यांनी घेतलेत म्हणून यांची दादागिरी आता संपवायची आहे. काही लोक सांगतात धमक्या देत आहेत, पण ह्यांच्या धमक्या धैर्यशील भैया 4 जून पर्यंत 4 जून पर्यंत 4 जूनच्या नंतर हे धमक्या द्यायच्या लायकीचे राहणार नाहीत. 5 जूनला ह्यांनी परत पवार साहेबाच्या पायावर पडून काका मला वाचवा असं म्हणू नये, कारण आता देशातलं वारं फिरलंय. म्हणून आपल्याला जे धमक्या देतात त्याला मला एवढं सांगायचंय, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि धैर्यशील भैयाला, बाळा तर इथं बसले होते ना,